गडचिरोली जिल्हा हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात मोडतो। गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली। गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो। याशिवाय हा जिल्हा मुख्यत्वे करून महाराष्ट्र राज्यात आदिवासी, डोंगरदऱ्यांनी व्यापलेला, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो। गडचिरोली जिल्हा जवळपास 76% जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थित लोक आश्रय घेतात। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यतः गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली, छत्तीसगढी इत्यादी भाषा बोलल्या जातात। या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 14,412 चौरस किलोमीटर इतके असून येथील पर्जन्यमान सरासरी 1,430.8 मिलीमीटर इतके आहे। याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे 217 मीटर इतकी आहे। या जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत। त्यामध्ये अहेरी, आरमोरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, भामरागड, मुलचेरा आणि सिरोंचा यांचा समावेश होतो। या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 10,72,942 इतकी आहे। वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आणि दिना या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या असून गाढवी, खोब्रागडी, पाल विलोचना, कठाणी, शिवणी, पोर, दर्शनी, पर्लकोटा, पामुल गौतम आणि इंद्रावती नदी या इतर नद्या देखील या जिल्ह्यातून वाहतात। हा जिल्हा बांबूची झाडे व तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे। भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे, त्यामुळेच येथे भात गिरण्यांची संख्या देखील जास्त आहे। तसेच येथे कागद कारखाने देखील आहेत, परंतु मोठे उद्योग या जिल्ह्यात नाहीत। गडचिरोली जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे। या जिल्ह्यात फक्त 18.5 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेचे स्टेशन आहे। या जिल्ह्यात अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत। चला तर पाहूया। मार्कंडा देव। मार्कंडा देव हे भगवान शंकराचे लोकप्रिय स्थान आहे। हे ठिकाण चामोर्शी उपविभागात चामोर्शी तहसील अंतर्गत येते। येथील लोकसंख्या सुमारे 1,000 इतकी आहे। हे गाव वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे। महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकराची मोठी यात्रा या ठिकाणी भरते। बिनागुंडा। बिनागुंडा हे भामरागड तालुक्यात वसलेले आहे। हे ठिकाण धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे। हे भामरागड पासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर पूर्वेस असून हे गाव महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर वसलेले आहे। बिनागुंडा कुओकोडी हे ऐतिहासिक गावे आहेत। चपराळा वन्यजीव अभयारण्य।
हे अभयारण्य महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात स्थित आहे. या अभयारण्याचे क्षेत्र सुमारे 140 चौरस किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे. या अभयारण्यात वाघ, हरिण, चित्ता, जंगली मांजर, अस्वल, जंगली कुत्री, सांबार आणि इतर अनेक प्राणी आढळतात. येथे अनेक लोकप्रिय आणि धार्मिक स्थळे देखील आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजेच प्रशांत धाम हे मंदिर सन 1935च्या सुमारास कार्तिक स्वामी महाराजांनी बांधले आहे. भामरागड संगम. हे ठिकाण पामाल गौतम, इंद्रावती व पर्लकोटा या नद्यांच्या संगमाच्या काठावर वसलेले आहे. हे ठिकाण त्याच्या हिरव्यागार आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. आपण येथे माडिया संस्कृती पाहू शकतो. येथील संगमावर सूर्यास्ताच्या वेळेस भेट देताना पर्यटकांना एक आनंदमय क्षण अनुभवायला मिळतो. येथे अस्वल, हरिण आणि इतर वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. लक्का मेटा. कथासंग्रहानुसार महाभारत काळात पांडवांनी लक्षागृहामध्ये आश्रय घेतला होता. अहेरी तालुक्यात अलापल्ली सुरेंचा रोडवर रेपनपल्ली गावापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलामध्ये लक्षागृह वसलेले आहे. जेव्हा कौरवांनी लक्षागृहामध्ये पांडवांना ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा कौरवांनी संपूर्ण लक्षागृहाला आग लावली. परंतु हे गृह नैसर्गिक घटकांच्या मदतीने स्थापित असल्याने बरेच दिवस हे जळत राहिले. पांडवांच्या या लक्षागृहाच्या विटा, भग्नावशेष, लपविलेले मार्ग आणि सरोवर हे सत्याची आजही येथे साक्ष देत आहेत. झाडीपट्टी रंगभूमी. झाडीपट्टी रंगभूमी ही आपले वेगळेपण जपत कार्यशील आहे. या रंगभूमीने हजारो कलावंत घडविले आहेत. या झाडीपट्टी प्रदेशात जवळपास 50 नाट्य मंडळे असून सुगीच्या हंगामात दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले की देसाईगंज येथील नाटकांना प्रारंभ होतो. वडधाम जीवाश्म पार्क. हे ठिकाण गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 189 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. येथील प्राचीन अवशेष हे डायनासॉर या प्राण्याचे मानले जातात. वनवैभव आल्लापल्ली. या स्थळाची स्थापना सन 1953 साली झाली होती. हे स्थळ आल्लापल्ली पासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर असून भामरागडला जाणाऱ्या रस्त्यालगत आहे. हा भाग आल्लापल्ली क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगलातील विविध प्रकारच्या झाडांचा त्यांच्या नैसर्गिक स्थितीनुसार अभ्यास करण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. या प्लांटचे क्षेत्रफळ जवळजवळ 6 हेक्टर इतके आहे. दीना सिंचन प्रकल्प. हा प्रकल्प चामोर्शी तालुक्यात रेगडी या गावात आहे. या धरणात साठवलेले पाणी रेगडी या गावातील शेतीसाठी वापरण्यात येते. हे ठिकाण अतिशय सुंदर व रमणीय ठिकाण आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.